हे खरं एवढं सोपं नाहीये, बट आरबीआय हॅव ट्राईंग. सो दीज ऑल आर द प्लेयर्स. आता तुमच्या स्क्रीनवरती दाखवून झालं, तर बोलावं तेवढं कमी आहे याच्यावर. तर ही सगळी आपण बघितली जी मार्केट आहे. दिस इज द स्ट्रक्चर. प्लेयर्स आहेत त्याचे वेगवेगळे. आता आपण बघूया नंतर याच्या सब मार्केट. सब मार्केट जेवढी कव्हर होईल तेवढी करूया. सब मार्केटमध्ये कोण आहे तर तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. कॉल मनी मार्केट, ट्रेझरी बिल मार्केट, कमर्शियल बिल मार्केट, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट मार्केट, कमर्शियल पेपर्स मार्केट, रेपो मार्केट, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटीज, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज, मार्जिनल कॉस्ट फंड अँड म्युच्युअल फंड मार्केट. मला वाटतं तुम्हाला हे सगळं सेक्रेटरी प्रॅक्टिसेस मध्ये झाले आहे. जॉईंट स्टॉक कंपनी बरंच काय काय यातलं करत असते. हे इन्स्ट्रुमेंट इश्यू करते ना. आय एम राईट? येस, प्लीज रिप्लाय मी. हे जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये तुम्हाला झालेलं आहे असं माझा डाऊट नाही, तर मला शुअरली म्हणायचं. तर बघूया आपण याच्यातलं वन बाय वन. कॉल मनी मार्केट क्लिअर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्लेयर विच कम्स टू द सब मार्केट. सो सी हिअर. sorry. The organized money market number of sub market is there, such as call money market, treasury bill market. These all we now discussed to here. It is the homogeneous and integrated sector, and it is very well organized as it is regulated by Reserve Bank of India. हे सब मार्केट असलं तरी हे ऑर्गनाइज मार्केट सारखं कंट्रोल्ड आहे. हे ते जे प्लेयर आहे त्यातला आरबीआय ला कंट्रोल करतं. ऑर्गनाइज सेक्टर ऑपरेट्स वेल इन सिटीज लाईक इन. आपण पाहिलं की आपल्या इंडियामध्ये जे काही सिटीज आहेत तिथे ऑर्गनाइज मार्केट, ज्याला आपण स्टॉक एक्सचेंज म्हणतो, स्पेशली बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नंतर कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद अशा ठिकाणी सुद्धा हे मार्केट्स आहेत. तर त्यातलं आपण पहिलं बघितलं की कॉल मनी मार्केट. क्लिअर? The call money market is a market that is extremely short period loans, say 1 day त्याच्यामध्ये असतो. In that call money market, borrowing and lending दोन्ही होतं of funds in undertaking by the short period of the 1 day, right? And it is also called overnight money. हे नाव लक्षात ठेवा. ओव्हरनाईट मनी वर त्याला दुसरा आपण म्हणतो कॉल मनी. कॉल म्हणजे लगेच कॉल दिला तर एका दिवसात, म्हणजे कॉल जसं म्हणतो तसं इमिडिएट. Because the borrower has to repay the funds immediately, they are called for that money. It can be called back within 24 hours. किती? 24 तासाच्या आत. Call money market is highly liquid. In this market, the participants are mostly banks. ह्याच्यात कोण असतं? अर्थात बँकेला सतत फंडची गरज असते. Banks and other institution is also that interbank money market, याला दुसरं नाव पण आहे. आणि या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं, here is importance to here under the call money market there is a notice is most important, right? In the notice money market, here is borrowing and lending of the funds in undertaken for the period between the 2 days and 14 days. ह्या कॉल मार्केट मधलीच ही मार्केट आहे सब मार्केट मध्ये, नोटीस मनी मार्केट, राईट? In the notice money market, there are the lenders issue a notice to the borrowers 2 days to 3 days before the funds are to be paid. Notice issue केली जाते आणि मग काय होतं? On the receipt of that notice, the borrowers will be have to repay the fund. In call and notice money market are the main participants are कोण असतं याच्यामध्ये? कमर्शियल बँक असतात, RRBs असतात, रिजनल रुरल बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स अँड प्रायमरी डीलर्स. तुम्हाला सर ते प्रायमरी तिकडं पण पाहिलं, इकडे पण आहे. हे आपण इन्स्ट्रुमेंट मार्केट बघतोय. ही मार्केट सेपरेट नाहीये, ह्याच्यातले आपण इन्स्ट्रुमेंट बघतोय, ज्याला आपण म्हणले सब मार्केट. ऑर्गनाइज मार्केट मधलीच ही सब मार्केट आहे, लक्षात ठेवा. आहे क्लिअर? ही वेगळी मार्केट नाहीये. इन कॉल मनी मार्केट, द कॉल मनी रेट, ज्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो, इज फिक्स बाय द मार्केट फोर्सेस, ज्याला आपण म्हणतो डिमांड अँड सप्लाय. क्लिअर? So short-term funds, the call money market is varies in great extent to the different
सेंटर्स ऑन डिफरंट डेज. आता इंडियामध्ये जरी वेगवेगळे मार्केट असेल तरी सगळ्याचा रेट सारखं राहील असं अजिबात नाही. देर आर द नो कोलॅटरल ऑर पर्सनल सिक्युरिटी डिमांड अगेन्स्ट द फंड्स. म्हणजे तुम्हाला काय डिपॉझिट ठेवायची गरज नाही. मोस्ट ऑफ देम इज ऑल्सो वन मोर इम्पॉर्टंट दॅट कॉल मनी मार्केट्स आर मेनली लोकेटेड इन बिग सिटीज ज्या आहेत आपल्या इंडियामध्ये तिथं ते आहे. क्लिअर. सो इंडस्ट्रियल अँड कमर्शियल दॅट सेंटर्स जस्ट आय टोल्ड यू मुंबई असेल पुन्हा दिल्ली किंवा अहमदाबाद किंवा चेन्नई. क्लिअर. सो हिअर most important is what in term of money that borrowing and lending of funds undertaken more than 14 days. Clear. तुम्हाला सर ही दुसरी कॉल मधली दुसरी सांगितली नोटीस मनी मार्केट आणि पहिली ती कॉल मनी मार्केट. क्लिअर. ज्याला आपण म्हणतो कॉल मनी मार्केट अँड नोटीस मनी मार्केट या दोघाला एकत्र करून ही मार्केट मी कव्हर केली. दुसरं आहे ट्री डायग्राम मध्येच वरती ट्रेझरी बिल मार्केट. Treasury bill market, which deal in treasury bills, is called treasury bills market. Treasury bills are the government papers, right? Treasury bills are the short-term government securities issued by RBI on behalf the government of India. Government ला तो पैसा जातो, RBI त्याच्या वतीने सिक्युरिटी इश्यू करते. तर 3 टाईपच्या इथं या त्या ट्रेझरी बिल्स आहेत. माहिती आहेत का त्याची डेज किती असतात? मला वाटतं तुम्हाला माहिती असावं. एनीबडी नो द दॅट ट्रेझरी बिल इश्युइंग हाऊ मेनी डेजचे असतात? 3 टाइप्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेझरी बिलचे. हा, कारण की हे मी तुम्हाला बोललेलं आहे, मी तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणून मला जरासं आठवतंय. 3 टाइप्स इज देअर किंवा सेक्रेटरी प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला पण हे सरांनी सांगितलेलं आहे. Right. In this way, they can be issues. नाही मला माहिती आहे, मला सांगा तुम्हीच. असं सांगतो, नो प्रॉब्लेम. तर आपण इथं बघतोय सब मार्केटमध्ये ट्रेझरी बिल मार्केट. तर व्हॉट हॅपन देअर दॅट बिल्स आर ट्रेझरी बिल्स 91 डेजचे असतात, म्हणजे साधारणतः 3 मंथचे असतात. काही 6 मंथचे म्हणजे 182 डेजचे बिल असतात आणि काही 12 मंथचे असतात, त्याला आपण म्हणूया 364 डेज. क्लिअर. लक्षात आलं? 91 डेज म्हणजे लक्षात ठेवा 3 मंथ्स, 6 मंथ्स अँड 12 मंथ्स. 3 मंथ्स म्हणजे 91, लक्षात कसं ठेवायचं? 91 डेज. 6 मंथ्स मीन्स 182 डेज. 182 असं 182 आणि 364 डेज. मला असं 365 का नाही, अप टू असतं, अप टू. राईट. ड्युरेशन शॉर्ट आहे म्हणून. These treasury bills are issued through the auctions. बोली लावली जाते ज्या स्कॅम मूवी मध्ये आहे बघा. Except RBI are the not a major holder to the treasury bills. State Bank does not issue any treasury bills. See, right कोणाला आहे पहिला? Only for RBI. Treasury bills are the issued to the meeting temporary central government. Deficit मी बजेट बद्दलच बोलून झाले. Treasury bills are available for the minimum amount is 25,000 and multiple 25,000s. Treasury bills are issued at discount and are be redeemed at par. कमी मध्ये इश्यू केलं जातं, म्हणजे 24,025 बिल असेल तर ते 24 नंतर तुम्हाला रिटर्न होतात आणि 25 दिले जातात. क्लिअर. सो ट्रेझरी बिल्स आर हायली लिक्विड. रिपेमेंट्स आता गव्हर्नमेंटल सिक्युरिटी आहे, गॅरंटेड ऑफ गव्हर्नमेंट, कॅन बी कन्वर्टेड इन टू द कॅश एनी टाइम. दॅट इन्व्हेस्टमेंट इन ट्रेझरी बिल्स आर हायली सेफ आहेत, since the payment of that interest and repayment of the principal assured by the government. Most important is that. Clear. In India, that treasury bills market is a narrow and undeveloped. This is also reality, or you can say the limitations. And that treasury bills are the tradable in secondary market. Clear. So this is one importance, are the sub market clear, whether you observing is here. Commercial bank ज्या आहेत, commercial banks, primary dealers, mutual funds, corporate, financial institutions, provident or pension funds and insurance companies can participate in treasury bill market. Clear. आणि याची साधारणतः ड्युरेशन आता मी तुम्हाला सांगितलं की 14 डेज इंटरमिडिएट ट्रेझरी बिल बी इंट्रोड्यूस इन 1997 ला होते, ते इश्यू केले होते आणि ते कंटिन्युअसली डिस्काउंटेड अगदी 2001 पर्यंत केले होते. असो खूप मोठी मार्केट आहे, त्यातलं आपण ट्रेझरी बिल हे बघितलं.
अजून एक बघूया कमर्शियल बिल. स्क्रीनवरती बघताय मी असं अज्युम करतोय. सब मार्केट मधला तिसरा बघूया कमर्शियल बिल मार्केट. क्लियर. Commercial bill market deal in the exchange. Commercial bill is a short-term negotiable and self-liquidating instruments with low risk. Right. Also, a seller draw a bill of exchange on buyers to receive payment within a certain period of time. Right. Clear. If the goods are sold on credit, the seller draw a bill of exchange on the buyers for the amount due. The buyers accept that promising to pay the amount mentioned of a later specified date. Clear. So here is most important thing is what during the period, if the seller require cash, the seller need not wait to until the due date of the bill. He can get immediate repayment by discounting the bill with the bank. Clear. Generally, whether you observing the commercial bill market, the maturity period of commercial bill is a 90, means 90 days. Generally, I already told you RBI Treasury 91 days charge. तसं किती आहे मग आता 90 days म्हणजे 3 months. That commercial bills are purchased and discounted by commercial banks and other further rediscounted by the other financial institutions. मग ते काय म्हणतात आपण बँक नाव विसरले काय म्हणतात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया किंवा SDBI. Clear. So and that get short term funds. That commercial bill can be resold a number of times during the usance right period of the bill. In India, commercial bank market is underdeveloped. Problem है थोड़ा सा तैसा. And to eliminate movement of that papers and facilitate multiple rediscounting, RBI have introduced innovative instrument known as derivative usance promissory note, DUPN. Clear. So this is also sub-market players. We can say that this is the market. खूप मोठे मार्केट आहे त्याच्यातलं एकावरती आपण बोललो त्याचं नाव होतं काय कमर्शियल बिल मार्केट. नंतर आहे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स मार्केट. इथे एक माझी साईडला स्क्रीन आहे कॉम्प्युटरची. इथं माझा लॅपटॉप आहे असं मी घेतो कारण की मला कम्फर्टेबल तुमच्या चॅट जे असतात ना इकडे मला सहज बघतात म्हणून. नंतर आहे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स. The certificates of deposits was introduced in 1819 by Reserve Bank of India. That CD म्हणूया certificates of deposits is the certificate issued by commercial bank that सगळ्याच बँक नाही जी RRB आहे त्यांना तो राईट नाहीये. The all India financial institutions to deposits the depositors of funds the remain on deposit at the bank for fixed period at a specified rate of interest. Right. The buyers of CDs, certificate deposits that receive a written declaration of certificate where interest rate, term of deposits and date of maturity are written there. असतं आपण चेक म्हणतो तसंच ते. Minimum amount of certificates deposit that single interest is how many? 1 lakh, beyond which is one multiple, that is 1 lakh. The maturity period of certificates of deposit minimum 7 days to maximum 1 year from the date of issue. Loan against that collateral certificates of deposit is not permitted. Certificates of deposits are issued at a issued at a discount to its face value. आपण हे पाहिले at par, at premium and at discount. कशावर केलं जातं हे जशी जी दिलेली आहे ती. What? Discount to its face value and redeem at its face value. Clear. So certificates of deposits are freely transferable by endorsements of there is a no lock period for certificates of deposits.
And one more important is that secondary market for certificates of deposit is not well developed. Certificates of deposits are required to be issued only in the dematerialized form. Nowadays is dematerialization, so and that CDs can be issued the individuals, corporations, companies, trust, funds, and associations. Many one can be the issues. Clear. तर ट्री डायग्राम मध्ये आतापर्यंत आपले फक्त ऑर्गनाइज मार्केट बघून झालेले, बरोबर आहे की नाही, आणि नंतर त्याच्यानंतर आपण सब मार्केट स्टार्ट केली होती, बरोबर आहे, आणि त्याच्यातले चारच फक्त बघून झाले. सब क्लिअर मार्केट, कॉल मनी मार्केट, ट्रेझरी बिल मार्केट, commercial bill market, and certificates of deposits. Clear? I think today I'm stop here. Tomorrow lecture we continue the same topic. Type name in your chat box. Have a nice day. Bye. See you. Take care.